आणि आम्ही निवडून यावे म्हणून केलं मी प्रार्थना दोन्ही गटासाठी. दोन्ही गटामध्ये एक निवडून आला, माझी वाहवा झाली. पाळसाहेब तुम्ही प्रार्थना केली म्हणून आम्ही निवडून आलो. तुम्ही निवडून आलो, माझी वाहवा होणारच होती, एवढं माहिती. चांगली गोष्ट शिकायला मिळाली. काय नाही, जो निवडून आला त्यांनी मलाच फोन केला, पाशात तुम्ही प्रार्थना केली म्हणून आम्ही निवडून आलो. तुम्ही दोन्हीसाठी प्रार्थना केली होती. कुठून ना कुठून माझी वाहवा होणारच होती. सांगायचं काय मला याच्यातून माहिती का, सांगायचं हे आहे, मंडळात इलेक्शन घुसलेत. मंडळी ख्रिस्ताचा देह विसरून गेलेत. पोझिशन पाहिजे, पोझिशन. पोझिशन प्राप्त करणारे लोक देवाच्या रात किती जातील मला नाही सांगते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मंडळाला उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग सैतानाने आखलेले आहेत आणि या पद्धतीने तो गोष्टी करत आहे. ध्यानात घ्या, या गोष्टीत आपण असता कामा नये. बायबल सांगतं की आपण ख्रिस्ताच्या देहाचे भागी आहोत, आणि जर ख्रिस्ताच्या देहाचे भागी आहोत तर तसाच आपण राहायला पाहिजे. बायबलमध्ये लिहिलं आहे आपण देह आहोत, त्याचे देह. ह्याला वाचा देवाचे कलसी कागदपत्र पहिला 18 वचन वाचा. आता कलसी 1:18 वाचा कोणी. शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. राईट. काय लिहिलं, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचं काय आहे, मस्तक आहे. आपण ख्रिस्ताचा देह आहोत, शरीर आहोत. आपण ख्रिस्ताचा देह आहोत सर्वजण. बायबल सांगते देहात फूट नसावी आणि देहात फूट राहत पण नाही. तुम्ही देहात तर तुमच्यात फूट पडता कामा नाही. प्रेज द लॉर्ड, फूट पडता कामा नाही. तुम्ही देह आहात ख्रिस्ताची, आणि देहाच्या नुसार आपलं वर्तणूक असली पाहिजे. बोलो येशू मसीह. तुमचा छळ जर झाला ना, तुम्हाला माहिती का तो ख्रिस्ताचा छळ आहे. कोणाचा छळ आहे, बरोबर गेले. कारण तुम्ही मस्तकाशी जोडले गेलेले आहात. तुम्ही शरीर आहात ना, तुम्ही मस्तकाशी जोडलेले आहात आणि ख्रिस्त मस्तक आहे. पाऊल जेव्हा शाऊल होता मंडळीचे छळ करायचा. मंडळीचे छळ करत असताना त्याने अनेक मंडळीचे लोक कैद करून गेले, अनेकांना मारलं, अनेकांना तुरुंगात टाकलं, है ना, त्याचा छळ केला, त्रास दिला, सर्व गोष्टी केल्या. आणि एक वेळेस त्याला आहे ना एक फरमान मिळाला की जा तार्सेसला जाऊन त्या ठिकाणचे विश्वासणारे पकडून आणले आणि कुठे टाकले, तुरुंगात. तो जात असा दिमिश्काच्या वाटेवरती, प्रेषित 9 अध्यायामध्ये दिलं. दिमिश्काच्या वाटेमध्ये प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं. येशूने दर्शन दिलं म्हणजे काय, त्याला प्रकाश दिला, त्याचे डोळे आंधळे झाले, तो खाली पडला घोड्यावरून. आणि एक वाणी ऐकली त्याने, आणि वाणी ऐकल्याच नंतर पाऊल म्हटला की प्रभू तू कोण आहेस. त्यावेळेस येशू म्हटला की ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. पाऊल कोणाचा छळ करायचा, येशू काय म्हटलं, तू माझा छळ करतो. का माझा छळ करतोस म्हटलं येशू, कारण की मंडळी त्याचा देह आहे, ख्रिस्ताशी जोडलेली आहे. हालेलुया. पायाच्या बोटाला जखम होणे म्हणजे मस्तकापर्यंत पोहोचणे आहे. पोहोचतं की नाही पोहोचतं. हालेलुया. तुमचा छळ म्हणजे ख्रिस्तापर्यंत पोहोचणे. कधी पण लक्षात ठेवा, कधीही ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट 100% अशीच आहे. कारण तुम्ही ख्रिस्ताच्या देहाशी जोडलेले लोक आहात. ख्रिस्ताच्या देहाबरोबर तुम्ही एक झालेले आहात. देहात फूट असता कामा नये. मंडळीसाठी बायबलमध्ये खूप सुंदर एक उदाहरण देण्यात आलेलं आहे. मंडळीसाठी जर तुम्ही काढलं कोरिंथीकरास पहिले पत्र, काढा पटकन, कोरिंथ 12 अध्याय. आणि याचा 12 वचनापासून जर तुम्ही वाचायला सुरुवात केली ना, शरीरावरून घेतलेले उदाहरण आणि मंडळीबाबतचं उदाहरण आहे. मंडळीसाठी देण्यात आलेलं उदाहरण आहे. कोणासाठी दिलेलं आहे, है ना, 14 वर्षापासून आपण. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते, संबंध शरीराचा डोळाच असते, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली, तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती. संबंध शरीर कानच असते, सर्व शरीर त्या कानच असते, तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असते, वास घेण्याची क्रिया कशी झाली असते. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. देवाने व्यवस्थित आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे असं लिहिलं गेलेलं आहे. आणि बायबल सांगतं की मंडळी देखील ख्रिस्ताचे शरीर आहे. आणि तुम्ही जर शरीरामध्ये लावले गेलेले आहात तर देवाच्या इच्छेने लावलेले आहात, असंच लावले गेलेले. परत लक्षात ठेवा,
हालेलुया, हालेलुया. मंडळीमध्ये जर तुम्ही आहात तर देवाची इच्छेप्रमाणे आहात. बरं, आता मला सांगा, शरीरामध्ये हे जे अवयव लावले, कोणी लावले? आपल्या शरीरात कोणी लावले? बरं, हे जे अवयव आपल्या शरीरामध्ये लावण्यात आलेले आहे, हे अवयव, प्रत्येक अवयवाचं काम वेगळं आहे की नाही? हॅलो, 15 मिनिटं शेवटचे माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक अवयवाचं काम वेगळं आहे की नाही आहे? बरोबर की नाही? ओके. तुम्ही जेव्हा मंडळीत येता ना, तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळं अवयव असं समजून चला. तुमचं प्रत्येकाचं काम वेगवेगळं असू शकतं मंडळी, हो की नाही? हालेलुया. तुम्हाला माहिती का, मंडळामध्ये येणार गैरसमज होणे, मंडळामध्ये काय बोलतात मनमुटाव, एकमेकांची विरोध करणे, याचं कारण काय होतं माहिती का? पास्टरने त्यालाच आराधना सांगितली, मला सांगितलेली. पास्टर त्यालाच वाचन बायबल वाचायला होती, मला सांगत नाही. मला येत नाही काय? समज, गैरसमज. बायबल सांगतं प्रत्येक जण शरीरामध्ये लावला गेला आपल्या पद्धतीने परमेश्वर त्याला लावलेला आहे ना. आराधना करण्याचं, आराधना करायचं असेल ना तर परमेश्वर त्यांना आराधना करण्यासाठी लावलेला आहे. तुम्ही जर झाडून जरी घेत असाल ना, तुम्ही झाडून घेण्यासाठी लावलेले आहे, पण लक्षात ठेवा, स्वर्गाचं राज्य सगळ्यांना प्रतिफळ सारखेच आहे. तुम्ही काहीही करा मंदिरामध्ये, काहीही करा मंदिरामध्ये, परत सांगतो तुम्हाला, मंडळीत तुम्ही काही करा, तुमचं प्रतिफळ तसं. आराधना करण्याला मोठं प्रतिफळ आणि झाडून घेण्याला छोटं प्रतिफळ असं होणार का तिकडे? प्रत्येकाचं प्रतिफळ एकच असणार. म्हणून झाडून घेणारे असं बिलकुल मनात आणू नका माझ्यासाठी हे आहे. तुम्हाला मी परत सांगतो, बायबलमध्ये लिहिले गेले हे परमेश्वर लावलेले आहेत म्हणून हे घडतं. असंच घडत नाही त्या गोष्टी. ही मंडळीची व्यवस्था आहे. कोणतंही काम तुम्ही मंडळीत करत आहात, साधं काम नाहीये. तुम्ही देवाच्या शरीरासाठी, देवाच्या मंदिरासाठी ते करत आहात, याचा अर्थ तुमचं प्रत्येक काम हे विशेषच असणार आहे. विशेष. हालेलुया. मला सांगा, तुमच्या शरीरामध्ये सगळ्यात उत्तम काम कोणता अवयव करतं? तुम्ही निवडू शकत नाही कोणता अवयव. प्रत्येक अवयव तुमच्यासाठी उत्तम आहे. हालेलुया. हे ना, प्रत्येक अवयव काय आहे? महत्वाचा आहे. तुम्ही निवडू नाही शकत, की सांगू नाही शकत हेच अवयव चांगलं काम करतं, हे नाही चांगलं करत, नाही चांगलं तोडून टाका. करणार का तुम्ही? तुम्ही निवडू शकता का? परमेश्वराच्या नजरेत प्रत्येक अवयव चांगलंच काम करणार आहे. जे पण तुम्ही करता मंडळी ते सगळं चांगलंच आहे. तुम्ही आराधना करता चांगलं आहे, तुम्ही झाडून घेता चांगलं, तुम्ही खुर्च्या लावता चांगलं आहे, एखादं जेवण वाढतं चांगलं आहे. हे सगळ्या मंडळीत असलेली व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये मंडळी चालते, तेव्हा तर सगळ्या गोष्टी एक असतात. गैरसमज करता का मला कोण? मला हे नाही, मला ते नाही. हालेलुया. माझ्या चर्चमध्ये सगळे काम करणारे, आराधना करणारे पण आहेत आणि साऊंड उचलणारे पण आहेत. साऊंड उचलणारे म्हणणारे मला साऊंड उचलायला लावी, ते आराधनेची संधी भेटत नाही. त्याला माहिती माझं काम काय आहे आणि तो त्याच्याच पद्धतीने काम करतो. हे प्रत्येकासाठी परमेश्वराने नेमलेलं आहे. कोणी नेमलेलं आहे? बायबलमध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. त्याच 12 अध्यायामध्ये जर तुम्ही पुढे वाचला, अजून याला कम्प्लीट करू, 12 अध्यायामध्ये जर तुम्ही पुढे वाचला ना, मला वाटतं 28 वर्षापासून पुढे असं लिहिलं गेलेलं आहे की मंडळीत कित्येकाने नेमले ना. 28 बघा, तसे देवाने मंडळी कित्येकाने नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेश, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपा त्याने मिळालेली, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे. काय करणारे? विचारपूस करणं पण साधन आहे. प्रेषितांना जे प्रति मिळालं ते विचारपूस करणारा पण मिळेल. तुमच्या मंडळीत एखादा व्यक्ती येतो, तुम्ही विचारता बाबा कसा आहे, बरा आहे का, तरी तुम्ही प्रतिफळा करणार आहात, कारण तुम्ही विचारपूस करताय. विचारपूस करणं देखील काम आहे जे देवाने लावून दिलेलं आहे. व्यवस्था पाहणे लिहिले तिथं. काय लिहिलं? व्यवस्था. तुम्ही जर व्यवस्था पाहते ना मंडळीमध्ये, तर तुमचेही प्रतिफळ तेवढंच मोठं आहे जेवढं मोठं प्रतिफळ बाकीच्यांनी मिळेल. बोलो येशू मसीह की. मी का हे शिकवत आहे माहिती का? मंडळीमध्ये ऐक्यता राहावी शेवटपर्यंत असा. विचारपूस करताय, व्यवस्था पाहताय, तरी तुम्ही कमी नाही आहात. तुम्ही त्याच लेवलला आहात ज्या लेवलला आराधना करणार आहात. साधं काम नाहीये. एखादा नवीन व्यक्ती आला तुमच्या चर्चमध्ये आणि तो येऊन आलाय पण आणि निघूनही गेला, कोणालाच माहिती नाही. मग कसं घडेल? घडेल का काही? बघा, तुम्ही ख्रिस्ताच्या देहाची भागी आहात. देहामध्ये अनेक अवयव असतात आणि प्रत्येक अवयव बघा. आता पुढे वाचा, चला या 20 वर्षापासून वाचा. तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, म्हणता येतं का? तसेच मस्तकाला, पायांना म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. हालेलुया. शरीराचे जे अवयव अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. नाही का आवश्यक ते?
है ना? तुमचे केस काहीच काम नाही करत, गरज आहे की नाही त्याची तुम्हाला? ज्याला केस नाही त्याला विचारा. आणि ज्याला केस नाही त्याला विचारा जाऊ किती गरज याची. हॅलो, आवश्यकता आहे ती, हे काही काम नाही करत, पण ज्याला ते नाही त्यालाच विचारा जाऊ त्याची. हालेलुया. हॅलो, समजतं सर्वांना? जे आवश्यकता आहे ना ते पण आवश्यक आहे. तुमच्या मंडळीत प्रत्येक जण आवश्यक आहे, ध्यानात घ्या. तुम्ही ख्रिस्ताच्या देहाचे आहात आणि बायबल सांगतं प्रत्येक अवयव प्रत्येकाची गरज भागवतो, है ना? सारखीच काळजी घेते. वाचा 25 वचन. अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी हा एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. मंडळीचा हा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्यक्तीने एकमेकांची काळजी घ्यायलाच पाहिजे, तरच तुम्ही ख्रिस्ताच्या देहामध्ये आहात. नाही तर तो आपला उपयोग नाही. मग काही आपल्याला कोण आला कोण गेला कळत नाही कधी कधी मंडळीमध्ये. हालेलुया. कळतं का? बोल येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. है ना? एक जण कोणतरी उभा राहा तुमच्या मंडळीत, तिथला कोणतरी एक जण उभा राहा. कृपया एक जण उभा राहा, फक्त एक जण उभा राहा. यांचं नाव काय? किती लोकांना यांचं नाव माहिती माहिती ना? यांचं नाव हे फेमस आहेत, गाणी गायले त्यांनी म्हणून यांचं नाव माहिती. काही कोण ना रामपूरचाच आहे. बरं, याचं नाव किती लोकांना माहिती? बरं, ज्यांना माहिती नाही ते इमानदार जात वरती काय इमानदार जात. आम्हाला माहिती नाही नाव. अजून कोण कोण आहे? आज 2-3 जण. बरं, आता ठीक आहे, बसा दोघं पण बसा. आता एक जण उभा राहा कोणी स्त्रियांना. ताई तुम्ही उभा, मी आतवरती काय उभ्या मंडळी येतात असतात ना. यांचं नाव किती लोकांना माहिती? आता कोणाला माहिती नाही ते सांगा. बरं, हा काही हातवरती येत सगळ्यांना नाही, बरंच नाही. आता मला सांगा. हा तर मग हेच तर चुकतंय ना. मग हेच चुकतं तुमचं. मी काय सांगत आहे, मी काय समजून सांगत आहे, समजून घ्या. मला काय सांगायचं तुम्हाला, बायबल सांगते एकमेकांची ओझी व्हा. तुम्हाला नावच माहिती नाही, आज ओझी करून व्हायची तुम्ही. मंडळीत प्रत्येकाला प्रत्येकाचं नाव माहिती पाहिजे असं ते. किती रोज समजत आहात? विचारा. नसेल माहिती नाव विचारा, कारण तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. पुढे जाऊन नाव माहिती नाही तुम्ही प्रार्थना काय करणार आहे त्यांच्यासाठी? ओझे कसे होणार एकमेकांची? बघा, मंडळीची व्यवस्था मी तुम्हाला सांगतो खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं नाव हे माहिती पाहिजे. तर बायबल मध्ये काय लिहिलं? अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवाने एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी, है ना? एक अवयव दुखावलं तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव काय होतात? पण मी या ठिकाणी आल्या तुम्ही बघा माझा सन्मान केला. गळ्यात काय टाकलं? दादानी गळ्यात शॉल टाकली. गळ्यात शॉल टाकली, पण तुम्हाला माहिती का माझ्या हृदयाला आनंद झाला. सन्मान कसा झाला? हृदय म्हणाल बाय गळ्यात कशाला टाकली, पण ते हृदय आनंदी झालं ना. ज्यावेळेस बुके माझ्या हातात दिले, हातात दिले बुके, पण माझ्या मनाला आनंद झाला, माझ्या मेंदूला आनंद झाला. हातात दिलेत बुके. मग यांनी म्हणाला हे हातात दिले, आम्ही कशाला करायचं? व्हायला पाहिजे नाही. बायबल शिकवतं. मी तुम्हाला याच्यातून या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. एका अवयवाचा सन्मान झाला तर सगळे अवयव होता व्हायला पाहिजे. पण घडतं काय मंडळामध्ये ह्याचा सन्मान आहे, बाकीचे थोडं वाकडे दिले होते त्याचा सन्मान झाला. मी नव्हतो का सत्काराच्या वेळामध्ये? सत्काराच्या वेळामध्ये 4 लोक नाव घेतलं, बाकी आम्ही नव्हतो का नाव घ्यायला? आमचं गावाला काय नाही नाव घेतलं सत्कार करण्यासाठी. मंडळीत बायबल सांगतं तुमच्या एका अवयवाचा सन्मान झाला की सगळे खुश झाले पाहिजे. सगळे त्याला म्हणतात मंडळी, त्याला म्हणतात देव ख्रिस्ताचा देह. सगळे सन्मानित झाले पाहिजे. बघा, अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवाने एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. अवयवाने काय घ्यावी? सारखीच काळजी घ्यावी. किती अवयव आपल्या शरीरामध्ये? काही दिसतात, काही दिसत नाही, भरपूर अवयव. हालेलुया, है ना? ओके, तुम्हाला भूक लागते ना आपल्याला?
काही उदाहरणातून शिकवतो. तुम्हाला भूक लागते, भूक ही कोणाची समस्या आहे? आणि ती भागवण्यासाठी किती मेहनत करतात? किती जण मेहनत आहे पोटाची समस्या भागवण्यासाठी, है ना? त्याचा कामही करावं लागतं पोटासाठी, मेहनतही करावं लागते, मेंदूचाही वापर होतो पोटासाठी. हालेलुया. किती अवयव काम करतात? अरे बाकीचे अवयव म्हणा समस्या पोटायची, आम्ही कशाला मेहनत करायची? दाताचा म्हणजे मी कशाला मेहनत करू? समस्या पोटायची. दाताला काय फायदा आहे का त्याचा? दाताच फक्त मेहनत आहे, तोंडाची फक्त मेहनत आहे, हाताची फक्त मेहनत आहे. पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे जर हे पोटात नाही गेलं तर आम्ही गळून पडायला बसलो. म्हणून एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? दादा तुम्ही चष्मा लावला, चष्मा कोणाची समस्या आहे? त्याचा भार कोण वाहतो? डोळ्याला थोडं तरी लोड आहे का त्याचा? आणि दोघांनी जर सांगितलं आम्ही अजिबातच घेणार नाही, भार काय करायचं? का नाही ना जर अजिबात आम्हाला आमचं भार नाही आला पाहिजे. का जर म्हणले तगडे माझ्यावर नाही आले पाहिजे, नाही जर म्हणले याचा भार माझ्यावर नाही आला पाहिजे, काय होईल? चष्मा लागणार नाही. चष्मा नाही लागला तर पडला तर नाका पण माहिती पहिले मलाच लागू शकतो. तोंडाला जर पडले होते सगळ्यात पुढे तेच असतं. आणि चालताना एखादा धक्का लागला कानाला पण माहिती तिथंच पडणार आहे. एखादा धक्का लागला दिसला नाही तिथंच पडेल ना जोऱ्यात, कानामागीच मारली जाते. कानाला पण माहिती, नाकाला पण माहिती, मदत केलेली बरी. पुढे आपल्याला प्रॉब्लेम आहे. आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये. बघा मी काय सांगायचं तुम्हाला, प्रत्येक अवयव एकमेकांना सहायता करतात. मग आपल्यात का नसो हल्ली बायबल जे आहे ना हे शरीरावरून उदाहरणं देतं. मंडळी काय असायला पाहिजे, मंडळी कशी असायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही आंघोळ करताना लक्षात घ्या, आंघोळ करताना तुमचे हात बाकीचे अवयव साफ करतात. आपोआप सगळे अवयव साफ नाही होतात का? हाताने ते ठरवून नाही करायचं तर वास मारू लागतात तुम्ही. प्रत्येक गोष्ट प्रत्येक अवयव दुसऱ्या अवयवासाठी काम करतं. साफसफाई करण्याचं सुद्धा. थँक्यू मी हे का शिकवत आहे, मी सध्या ना तुम्हाला सांगू का, हे शिक्षण मी अनेक ठिकाणी घेऊन जाते मंडळीच्या बाबतीत. खूप मंडळांमध्ये उद्यापासून 3 दिवस दौंडमध्ये मोठं सेमिनार आहे. उद्यापासून 3 दिवसाचं प्रेज द लॉर्ड, लाईफ चेंजिंग सेमिनार 3 days. उद्या मी तिकडे नाही गेला. प्रेज द लॉर्ड. आणि याच प्रकारचं सगळ्या प्रकार टीचिंग की आताच्या स्थितीत मंडळ्या कशा स्ट्रॉंग होतील. सध्या मंडळ स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. समजते सर्वांना? म्हणून बायबल शिकवतं आपण ख्रिस्ताचे देह आहोत. देह आहोत, देहाप्रमाणे आपण राहणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची इच्छा आहे तुमच्याकडून. त्याने असं बनवलं नाहीये. बघा हवा आदामासाठी का दिली? का दिली हवा आदामासाठी? वाचा उत्पत्ती 2:18. उत्पत्ती 2:18. परमेश्वर देव बोलला, मग परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, हा तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक त्याच्यासाठी मी अनुरूप सहाय्यक निर्माण करील. सहाय्यक म्हणजे काय? मदतनीस ना. हवा ही आदामासाठी मदतनीस म्हणून निर्माण करण्यात आली आणि मंडळी ही ख्रिस्तासाठी मदतनीस आहे. तुम्ही म्हणता असं कसं ख्रिस्तांसाठी मदतनीस आहे? तसं नाहीये. व्यवसाय का पती पत्नीसाठी आणि पत्नी पतीसाठी मदतनीस असतात. आदाम हवेसाठी मदतनीस होता आणि हवा आदामासाठी मदतनीस होती. तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्ही एकमेकांसाठी मदत करता की नाही करता? ख्रिस्त तुमच्यासाठी मदत आहे, तुम्ही ख्रिस्तासाठी मदत आहे. ख्रिस्तासाठी का मदत आहे तुम्ही माहिती का? कारण ख्रिस्ताला या जगात त्याचं राज्य स्थापित करायचं आहे, तर तुम्ही आहात त्याचं काम करणार मदतनीस. त्या जगात राज्य स्थापित करायचं म्हणजे काय? धार्मिकता उदयास आणायची आहे, नीतिमत्ता उदयास आणायची आहे. ख्रिस्ताला कोणाला हरवायचं नाहीये. तर चला नीतिमत्ता उदयास आणायची आहे. त्याला पाप न करणारे लोक उदयास आणायचे आहे त्याला. आणि मंडळी एक अशी गोष्ट आहे की जे या सगळ्या गोष्टीसाठी करते. बोलो येशू मसीह, बोलो येशू मसीह. मी जगात राज्याविषयी बोललो पूर्ण, कारण की धार्मिकतेचं राज्य येणं गरजेचं आहे. सारे खूप पाप करतात, पापामुळे लोक नाश पावतायत.
हालेलुया. तुम्हाला काय म्हणून नेमलेलं आहे? तुम्ही सुवार्ता गाजू शकता, करू शकता की नाही? तुम्हाला काम दिलं की नाही? कोणासाठी सहाय्यक आहे सुवार्ता करणं? हा, सुवार्ता करणं कोणासाठी सहाय्यक आहे? बरोबर की नाही? हालेलुया. समजताय का? तुम्ही वधू आहात, तुम्ही सहाय्यक म्हणून या जगात ठेवले गेले. ख्रिस्त बघा, ख्रिस्ताचं वर्तमान काळामध्ये सेवा चालू आहे. वर्तमान काळात पण ख्रिस्त शांत नाही आहे. 2000 वर्षापासून आजही देव शांत नाहीये, ख्रिस्त शांत नाहीये. तो परमेश्वराच्या यहोवाच्या उजव्या हाताशी का बसलेला आहे? त्याचा रिझन आहे, उजव्या हाताशी बसण्याचं रिझन काही कारण आहेत. पहिली गोष्ट, त्यांनी मध्यस्थी करावी तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट, तुमचा महायाजक बनावा म्हणून तिथे आहे. तिसरी गोष्ट, तुमच्यासाठी जागा तयार करावी म्हणून आहे. पण ख्रिस्त तिथे त्याचं काम करत आहे आणि ख्रिस्ताने त्याचा देह खाली ठेवला की इथं त्यांनी त्याचं काम करावं. हालेलुया. देह इकडे काम करतो, ख्रिस्त तिकडे काम करतो. देह म्हणजे तुम्ही आहात, तुम्हाला इकडे काम करते, ख्रिस्त तिथे काम करतो. एक व्यक्तीला सुवार्ता सांगितली, तो व्यक्ती जर मन बदलवतो ना, तर सुवार्ता सांगणं तुमचं काम आहे. मन बदलल्यानंतर पापाची क्षमा देणं त्याचं काम आहे. दोघे मिळून काम करतात आणि दोघांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. बोला येशू मसीह की. आता हे ना ख्रिस्तामधील ह्या बाबी ना, हे रेव्हिलेशन खूप आहेत मंडळीच्या बाबत. ख्रिस्ताविषयीचे रेव्हिलेशन, ख्रिस्तातून मंडळीचे रेव्हिलेशन, भयंकर गोष्टी आहेत त्या, तुम्ही विचार पण नाही करणार. मी याच्यावर 3-3 दिवसाचे सेमिनार घडतात माझे. फक्त ह्याच गोष्टी मंडळी ख्रिस्तामध्ये कशी गुंतलेली आहेत आणि कसे कामं चालतात त्यांची. आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण ख्रिस्तात आहोत ना, आपण ख्रिस्तासाठी सहाय्यक म्हणून पण आहोत या जगामध्ये आणि ख्रिस्त पण आपल्यासाठी सहाय्यक आहे. हालेलुया. म्हणून आपले कामं आपण करणे, ख्रिस्ताचं काम किती करणे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. एक व्यक्ती पश्चाताप जर करतो ना, एक व्यक्ती तुमच्या सुवार्तेतून एखाद्या व्यक्तीचा पश्चाताप केला ना, तर मला सांगा, तो व्यक्ती पापातून बाहेर येतो, त्याच्या पापाची क्षमा कोण करतं? बायबलमध्ये लिहिलंय, पहिले योहानचं पुस्तक 2 अध्याय 1 आणि 2 वचन. जर कोणी पाप केलं तर ख्रिस्त त्या ठिकाणी कैवारी आहे, जर त्यांनी पापाचा पश्चाताप केला त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणामध्ये तो पापाची क्षमा देतो. पण तुम्ही सुवार्ता पोहोचवली म्हणून मग दोघांनी काम केलं की नाही? कोणी मंडळी सुवार्ता पोहोचवण्याचं, पश्चाताप झालं, ख्रिस्ताने पाप क्षमा करण्याचं. झालं देवाच्या राज्याचं काम. मिळून आहे ती गोष्ट, कारण पती पत्नी एकमेकांसाठी सहाय्यक असतात. हालेलुया. एकमेकांसाठी. तसं ख्रिस्तासाठी तुम्ही देखील हे कामं करू शकता. गुरफटलेले आहात तुम्ही त्याच्यामध्ये. तुम्ही जर ख्रिस्तावर विश्वास ठेवता ना, तुम्ही त्याच्यात गुंतलेले आहात. तुम्ही जर त्याच्यात, म्हणून येशू पण म्हणला, जो माझ्यात राहतो आणि मी ज्याच्यात राहतो. योहान 15 अध्याय, जो माझ्यात राहतो तो फलदायी बनतो, फळ देतो. पांटी वेळात राहिले वाचून फळ देऊ शकत नाही. आपण ख्रिस्तात राहिले वाचून फळ देऊ शकत नाही. शेवटने ख्रिस्तात राहा आणि त्याचेच गौरव करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करा. मी एक प्रार्थना करतो. त्या ठिकाणी थांबते, माझे 1 तास संपला. प्रार्थना करू आपण. प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. तुला धन्यवाद माझा देव. तू गौरवशाली सामर्थ्यशाली देव आहेस. तू अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू आमची भेट घेणारा परमेश्वर आहे. माझ्या देवा, यावेळी आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. प्रभू तू अद्भुत आहेस माझ्या देवा. तुला धन्यवाद देतो सर्व गोष्टी करता. आता या समयी तुझ्या हाती येतो प्रभू राज्य. तुला धन्यवाद करत आहे. तुला प्रार्थना करू. आपण सर्व प्रार्थना करू. जे शिकलो आपल्या हात उंच करून प्रार्थना करू. आपल्या हात उंच करून प्रार्थना करू. जे काही शिकलो ना आपण त्या सगळ्या गोष्टी आपण स्मरणात ठेवूया. प्रार्थना करू त्या गोष्टी रिलेटेड. प्रार्थना करू. सर्व प्रार्थना करू. जे काही शिकलो त्यासाठी प्रार्थना करूया. प्रभू त्या गोष्टी माझ्यात होव्या, माझ्यामध्ये याव्या, माझ्यामध्ये घडाव्या, माझ्यामध्ये या गोष्टी असाव्या. मी आज जेवढे आशीर्वाद व्हावं, माझ्या जीवनामध्ये परमेश्वर तुझं मोठं सामर्थ्य कार्यरत व्हावं. प्रभू तुझं वचन जे माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते वचन माझ्यामध्ये रुजावं, ते फलदायी व्हावं, त्याचं मोठं झाड तयार व्हावं माझ्या देवा. हो हालेलुया. मोठं झाड तयार व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे. तुझे प्रिय लोक तुझ्या हाती देतो प्रभू राजा. मोठ्या सामर्थ्याने चालू. तुझा अभिषेक त्यांच्यावर काम करू दे प्रभू राजा. हो प्रत्येकावर तुझा अभिषेक राहू दे प्रभू. मोठं सामर्थ्य त्यांच्या जीवनासाठी मी जाहीर करत आहे. हो हालेलुया. प्रत्येक बंधन तोड माझ्या देवा. त्यांच्यामध्ये समज गैरसमज असतील नष्ट करून टाक. तुझ्या गौरवासाठी त्यांचा वापर होऊ दे माझ्या देवा. ही मंडळी वाढत जाऊ दे प्रभू राजा. या मंडळीचे अनेक आत्मे जिंकले जावे. या मंडळीचे अनेक लोकांनी तुझ्यावर विश्वास करावा. तुझ्या महान गौरव यांच्यामध्ये प्रगट व्हावे म्हणून प्रार्थना करतो माझ्या देवा. धन्यवाद सर्व गोष्टीबद्दल. तुझं राज्य प्रभू या जगामध्ये प्रस्थापित तू करणार परमेश्वर आहे.
हो हालेलुया. तुझं सामर्थ्य मी या सर्वांसाठी जाहीर करतो. प्रत्येकाच्या अंतकाळी पकडतो घेतली, प्रत्येकाच्या अंतकाळी खोललेस माझ्या देवा. या वचनानुसार त्यांनी आपल्या मंडळीमध्ये राहावं, त्यांनी आपल्या मंडळीमध्ये जीवन व्यतीत करावं. प्रत्येक गोष्ट प्रभू त्यांच्यासाठी आशीर्वाद असावी म्हणून प्रार्थना करतो. प्रभू राजा सर्व जाती समर्पित करत आहे. तुझी महान दया त्यांच्यावर असू दे प्रभू. तू गौरव प्रभू. धन्यवाद सर्व गोष्टी बद्दल. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. सहायता कर. पूर्ण ही मंडळी येशू दरबार ही मंडळी तुझ्या हाती देत आहे. पास्टरांना तुझ्या हाती देत आहे. त्यांनाही प्रभू पण ही मंडळी चालवत असताना प्रभू तुझ्या शब्दाचा साठा तू देत आहे. त्यांना वचनाचा साठा देत आहे. त्यांना सहायता करत आहे. ज्ञानाने भरलेला आहे म्हणून धन्यवाद. पूर्ण प्रभूपपेशी मंडळी तुझ्या हाती देतो. गौरव आम्ही तुझ्या हाती येतो प्रभू राजा. ही मंडळी येत्या दिवसात प्रभू वाढेल ही विश्वासाने जाहीर करतो. प्रार्थना करू या जागेसाठी प्रभू येशूच्या नावात. या जागेमध्ये येत्या दिवसात प्रभू एक मोठं भवन उभं राहू मध्ये. आम्ही मंडळी म्हणून या ठिकाणी बसून या ठिकाणी उभं राहून हे घोषित करतो एका मोठ्या भवनची निर्मिती या ठिकाणी हो. मदत करणारे हात पुढे येशूच्या नावामध्ये. ही जागा प्रभू आशीर्वादित कर. या जागेमध्ये प्रभू तुझं संजीवन वाहू. आणि जे कोणी या जागेत पाय ठेवतील प्रभू राजा ते स्वर्गाचा वाटेकरी बनेल. असंच घडव माझ्या देवा. हे तुझ्यासाठी शक्य आहे प्रभू. हे तू करू शकतोस माझ्या देवा. आम्ही तुझ्या हाती येतो प्रभू राजा. सहायता कर. पूर्ण मंडळी तुझ्या हाती येत आहे गौरव. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड.